रिपोर्ट न्यूज 18 लोकमत मनमाड। त्यामुळे भूमिपुत्रांचं काम निश्चितच कौतुकास्पद असंच आहे। आणि आता बातमी रिलायन्स कडून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाची। कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना रिलायन्स पेट्रोल पंपाकडून दररोज मोफत 50 लिटर डिझेल आणि पेट्रोल दिलं जातंय आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। तर 30 जून पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे। रिलायन्सच्या पेट्रोल पंपवर रुग्णवाहिकांमध्ये मोफत डिझेल भरलं जातंय। कोरोनाच्या संकटामुळे सरकार, प्रशासन आणि खासगी संस्थांवर मोठा ताण पडतोय। रुग्णांना सेवा देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत, मात्र अनेकदा आर्थिक बळ नसल्यामुळे सर्वांनाच मदत करता येत नाहीये। त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये मोफत पेट्रोल आणि डिझेल टाकलं जातंय। 30 जून पर्यंत रात्रंदिवस ही सेवा सुरू आहे। यामुळे कोरोना काळात कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या वाहनांना दिलासा मिळालाय। हमारी कंपनी स्कीम शुरू है कि कोविड रिलेटेड जो भी गाड़ी है, चाहे वो एम्बुलेंस है, चाहे वैक्सीन वैन है, चाहे O2 यानी ऑक्सीजन सिलेंडर कैरी करने वाली रहे या कोई इतर, उनको हम फ्री में पेट्रोल या डीजल 50 लीटर प्रतिदिन रोज का फ्री में प्रोवाइड कर रहे हैं हमारी कंपनी की तरफ से। ऐसा कोई लिमिटेशन नहीं है, रोज की कितनी भी गाड़ी आए तो हम जितना गाड़ी को हम सेवा दे सकते हैं उतना हमारे लिए अच्छा है, कंपनी के लिए अच्छा है और सरकार के लिए भी अच्छा है। बट ऐसा कोई लिमिट नहीं है, पर 50 लीटर रोज का हम एक गाड़ी को दे सकते हैं। रिलायन्स पेट्रोल पंपनं सुरू केलेल्या मोफत सुविधेमुळे अँब्युलन्स धारकांना मोठा दिलासा मिळालाय। आधी त्यांना 15 ते 20 लिटर डिझेलसाठी बिलं काढावी लागत होती। डिझेल टाकणं आणि रुग्णांना सेवा देणं यात त्यांचा वेळ खर्ची जात होता। आता रिलायन्सने 50 लिटर डिझेलची मोफत सुविधा दिल्यामुळे 500 किलोमीटरचा प्रवास होतो, त्यातच वेळही वाया जात नाही। परिणामी गरजूंपर्यंत अँब्युलन्स वेळेत पोहोचते। खूप मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळत आहे आणि आता आम्हाला डिझेलसाठी भटकावं लागत नाही आहे। पहिले आम्हाला आमच्याकडे कार्ड होते, त्यामुळे आम्हाला प्रत्येक त्याला जाऊन 20 लिटर 30 लिटर घ्यावं लागत होतं, पण आता एकदम 50 लिटर मिळाल्यामुळे आम्हाला जवळपास आमची गाडी 450 ते 500 किलोमीटर आता चालू शकते। त्यामुळे आम्हाला आता जनतेला सेवा पण द्यायला सरळ होईल। रिलायन्सच्या उपक्रमामुळे आता कोरोना रुग्णांना सुविधा देणारी वाहनं जास्त सेवा देऊ शकतील आणि याचा निश्चितच फायदा हा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। पॉझिटिव्ह न्यूज मध्ये आणखीन काही अशा सकारात्मक बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। ब्रेक नंतर पुन्हा लगेचच भेटूयात। बघूयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।